गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टर समिती जिल्हा उद्योग केंद्र सातारा यांनी आयोजित केलेले इन्व्हेस्टर्स समितीच्यासाठी उपस्थित असलेले आपले उद्योग विभागाचे जॉईंट डायरेक्टर श्री रजपूत साहेब यांचं मी मासच्या वतीने प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांनी भरती पोर्टलबद्दल माहिती दिली असिस्टंट लेबर कमिशनर माननीय विजय शिंदे सर यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. सर्व इन्व्हेस्टर्स सातारा जिल्ह्यातील त्यांचे या ठिकाणी मासच्या वतीने स्वागत करतो. मासचे सर्व माजी अध्यक्ष पदाधिकारी त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्राचे सर्व अधिकारी यांचंही मास बोर्डमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अशा पद्धतीचं इन्व्हेस्टर समिट हे माझ्या पाहण्यात जरी पहिलंच आहे आणि हा एक वेगळा उपक्रम शासनानं आयोजित केलेला आहे. त्याबद्दल शासनाला धन्यवाद देणं आपलं काम आहे. आपण जिल्ह्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काम करताना आपण आपल्या पुढचं पाहत असतो, पण जिल्ह्यामध्ये एकंदर काय चाललेलं आहे, जिल्ह्याला उद्योग क्षेत्रामध्ये काय भवितव्य आहे, आपण बाहेर सांगताना आपल्या जिल्ह्याबद्दल काय सांगावं हा एक प्रश्न असतो. आपल्याला जेवढी वैयक्तिक माहिती असते तेवढ्याबद्दल आपण बोलतो. पण आज गेले 4 दिवस आमच्या इथं जे काय मुवमेंट चालू आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल उद्योग आपली काय इन्व्हेस्टमेंट करू इच्छितं पुढच्या 3 वर्षामध्ये, साधारणतः फिगर तरी समोर आल्या. अनेक आशादायक असं वातावरण पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला दिसतंय. या ठिकाणी आता तो फिगर जे आहे ते काही मी डिक्लेअर करत नाही, ते दंडगावण साहेब डिक्लेअर करतील किंवा जॉईंट डायरेक्टर डिक्लेअर करतील की या ठिकाणी आज आपण जिल्ह्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करतो. या निमित्तानं फक्त एक आपल्याला मी सूचित करू इच्छितो की हे फार कमी शॉर्ट नोटीसवरही झाला प्रोग्राम हा जर पूर्ण जिल्ह्यामध्ये जर आपण 1 महिन्यापासून किंवा आधी थोडं शॉर्ट नोटीस न देता केला असता तर आता जी काय इन्व्हेस्टमेंटची फिगर दिसते ती कमीत कमी 4 पटीने आपल्याला दिसली असते. अजून आपण त्या रूटपर्यंत गेलेलो नाहीये. जिल्ह्यातल्या शेवटचा जो उद्योजक आहे, जो नवीन आहे, मायक्रो आहे, स्मॉल आहे आणि मिडियम आहे, याचं अजून एकत्रीकरण त्या पद्धतीनं झालेलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. शासन स्तरावर किंवा जिल्हा उद्योग केंद्र त्या दृष्टीनं प्रयत्नशील असेल आणि आता जे काही लोक आलेले आहेत तेवढंच हे नाही, त्यापुढे ही प्रक्रिया चालू राहणार आहे. त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगली मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या लोकांच्यातून येते, बाहेरून यावी ही अपेक्षा आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही सातारा जिल्ह्याबद्दल बोलत आहोत की सातारमध्ये मोठे उद्योग यावेत, मोठ्या इन्व्हेस्टमेंट याव्यात आणि त्या दृष्टीनं शासन दरबारी असू द्यात किंवा लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा शासकीय अधिकारी असू द्यात त्यांच्या पाठीमागे मास म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत असतो. साहेब, यामध्ये इन्व्हेस्टर आहेत, त्यांना खूप मोठं काय एक्सपान्शन करायचं आहे, उद्योग आणायचे आहेत, प्रोडक्ट डेव्हलप करायचे आहेत आणि सगळं वाढवायचं आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या इथं आपण नेहमी सातत्याने गेले 10-15 वर्ष मांडतो आहोत की हे करायचं कसं आणि कुठं करायचं. आता आमच्याकडे असणारे लँड आहे ते फारच कमी आहे. आज ज्याची इंडस्ट्री 10-20 कोटीची आहे तो सुद्धा अर्धा एकरामध्येच अडकलेला आहे. तो कुठं तरी मग इथून बाहेर एखादं युनिट छोटं, पुन्हा 3रं युनिट छोटं, 4थं युनिट छोटं असं तुकड्यामध्ये काही इंडस्ट्री विभागली गेलेली आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन करायला किंवा एकंदर जो काही डिसिप्लिनचा भाग आहे किंवा बाकीच्या सिस्टीम राबवण्यासाठी अडचण येत आहेत. शासन दरबारी आम्ही जर MIDC व्हावी, आता कुठं व्हावी हा शासनाचा प्रश्न आहे, लोकप्रतिनिधींचा प्रश्न आहे. प्रत्येकाला वेगवेगळा इंटरेस्ट असतो. शेतकरी जमिनी द्यायला तयार नसतात. पण मला असं वाटतं जर समृद्धी महामार्गाला जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लँड होऊ मिळत असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहराच्या लगत जिथं सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठी MIDC म्हटले तर आपली शहराच्या नजीक असणारी इंडस्ट्रियल एरिया आहे. दुसरा शिरवळ भाग आहे, पण शिरवळ म्हणजे अशी परिस्थिती आहे म्हणजे वास्तव बोलायला गेलं तर ते सातारापेक्षा पुण्याचीच आहे इंडस्ट्री असं आम्हाला वाटतंय. म्हणजे वास्तव आहे. आपण सगळे उद्योजक या ठिकाणी आता जे इन्व्हेस्टर आहेत ते म्हटलं तर ह्या इंडस्ट्रीमध्ये क्रीम आहे, ज्यांना वाढवायचं आहे आणि ज्यांच्याकडे काही पुढचे प्लॅन आहेत. तर आमचा एकच प्रश्न आहे की ह्या इन्व्हेस्टमेंट करत असताना जमिनीची व्यवस्था काय होणार आहे. आपण इंडस्ट्रीचे जॉईंट डायरेक्टर आहात, एक जबाबदार अधिकारी आहात, आपणही पुढे मांडताना हा प्रश्न सांगा की ह्याच्यापेक्षाही 10 पटीने इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, फक्त आपण लँडचा प्रश्न सोडवला पाहिजे. या ठिकाणी मी हा एवढाच एक प्रश्न मांडतो आणि सर्व इन्व्हेस्टरना शुभेच्छा देतो की याच्यात
आता जे आपण इन्व्हेस्ट करत आहोत त्यापेक्षा 10 पटीने आपण इन्व्हेस्ट करा. शेवटी ही सातारची इंडस्ट्री वाढवायची जबाबदारी आपल्या स्थानिक लोकांची आहे किंवा आता जे प्रेसिडेंट लोक व्यवसाय करतात त्यांनीच आपण हे शिवधनुष्य उचललं पाहिजे. बाहेरून कोणतरी आपला विकास करेल किंवा इंडस्ट्री वाढवेल आणि तर चांगलीच आहे, नाही आली तर आपण सक्षम आहोत एवढा आपण सगळ्यांना दाखवून देऊया. या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि माझं मनापासून करतो. धन्यवाद. त्यामध्ये साताराचे डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टर समिटमध्ये उपस्थित सर्व लोकांचा सर्वप्रथम स्वागत आणि मला या ठिकाणी सर्व हे जे अधिकारी आणि इन्व्हेस्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचा धन्यवाद. आता इकडे याच्या पूर्वी आम्ही काही स्टोर्स बघितले होते आणि त्या स्टोर्समध्ये काही आपले साताराचे जे तरुण विद्यार्थी आहेत बरेचसे इनोव्हेटिव्ह आहेत आणि एकदम नवीन काही तंत्रज्ञान वापर करून काही साहित्य बनवलेले आणि साहित्य बनवताना जास्त हा गोष्टीचा विचार केला की त्याने जे साहित्य बनवलं आहे त्याने जे नवीन टेक्नॉलॉजी बनवली आहे त्याच्या पर्यावरण इन्व्हायरमेंटवर काही चांगल्या पद्धतीने इफेक्ट पडला पाहिजे. इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन व्हायला लागलेलं आहे त्याला आपण काय पद्धतीने थांबवलं पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे की जी आपली नवीन पिढी आहे तरुण पिढी आहे जी आहे ते इन्व्हायरमेंटवर फोकस करत आहे. कारण काय आहे की येणारी कला ते खूप महत्वाचं असणार आहे की जे इंडस्ट्री आहे की इन्व्हायरमेंट हा दोन गोष्टीचा चांगल्या पद्धतीने सामंजस्य असला पाहिजे. इंडस्ट्रियलायझेशन खूप वेळा मागचे 200-300 वर्षामध्ये पण त्याचा परिणाम सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आता आपण बघत आहोत. काल मला काही साताराचे लोक सांगत होते की 10 वर्षापूर्वी एसी काय आहे ते साताराला कळत नव्हतं, एवढं थंडी होत होती आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये ऊन पडायला लागले. इंडस्ट्री जी आहे त्याच्यामुळे नेगेटिव्ह इम्पॅक्ट जे कार्बन एमिशन जे व्हायला लागलेले आज इंडस्ट्रीच्या मोठी जबाबदारी आलेली आहे की त्याने नवीन अशा प्रकारची काही टेक्नॉलॉजी आणली पाहिजे जे सस्टेनेबल असेल, इन्व्हायरमेंटल फ्रेंडली असेल आणि जे आपली ग्रोथ आहे इंडस्ट्रियलायझेशन ते सुद्धा थांबवले पाहिजे. ओव्हरऑल सांगितलं आम्ही जे संपूर्ण विश्वभराचे जे इंडस्ट्रीज आहेत त्याने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. साताराबद्दल आम्ही जास्त बोलणार कारण सातारा आपला जिल्हा आहे, जिल्हाधिकारी आहे साताराचा, तर इथे आपल्याला काय केलं पाहिजे. तर 7-8 महिन्यापासून आम्ही हा पाहत आहोत की बरेचसे डिपार्टमेंट्स आहेत जे एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी काम करतात. त्याच्यामध्ये काही विभाग असे आहेत जे स्किल ट्रेनिंग देतात, कौशल्य विकास. त्याच्यानंतर काही डिपार्टमेंट असे आहेत जे डायरेक्टली एम्प्लॉयमेंट क्रिएट करतात. काही डिपार्टमेंट असे आहेत जे त्याचे मार्केटिंग करतात, काही असे आहेत जे प्रोसेसिंग करतात. म्हणजे इंडस्ट्री वाढवण्यासाठी शासनामध्ये जे काही विभाग लागते आहेत ते सर्व शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये एक इश्यू आहे. इश्यू असं आहे की सर्व विभाग सायलोजमध्ये काम करतात. प्रोसेसिंगवाला त्याचं काम बघतो, मार्केटिंगवाला त्याचं काम बघतो, ट्रेनिंगवाला त्याचं काम बघतो आणि इम्प्लॉयमेंट क्रिएट करणारा जे आहे ते त्याचं काम बघतो. तर ते ट्रेनिंग पासून मार्केटिंग पर्यंत आणि ऍक्च्युअल एम्प्लॉयमेंट क्रिएशन पर्यंत जे एक कन्व्हर्जन्स असला पाहिजे, स्ट्रीमलाईनिंग असली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण जरा कमी करत आहोत. मला असं वाटतं की या सर्व विभागाने आणि सर्व जे इंडस्ट्रीज आहेत जे ह्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत आहेत त्या सर्व लोकांनी जर एकच मंचावर येऊन काम केलं तर खऱ्या अर्थाने आपण लोकांना व्यवसायही देऊ शकतो आणि त्याच्यासोबत आपण इंडस्ट्री सुद्धा आणखी जास्त प्रमाणात वाढू शकतो. येणारी काळात आमच्या नियोजन असं आहे की सर्व जे विभाग आहे त्याला कन्व्हर्जन्स करू आपण, त्याचे एकच मंचावर आपण आणू आणि जे काही सायलोजमध्ये काम करत आहे त्याला इंटिग्रेट करून आपण एक पुढे जाऊ. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजचा आपल्याला मोठा रोल लागणार आहे. तर तेव्हा इंडस्ट्रीजला सुद्धा आम्ही ओनबोर्ड घेऊ आणि त्याच्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने इंडस्ट्री काय पद्धतीने डेव्हलप करता येते त्यासाठी आपण मदत घेऊ. आपण जेव्हा इंडस्ट्रीचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे किंवा जे हेवी इंडस्ट्री आहे तेच इंडस्ट्री आहे. आपल्याला हा बघितलं पाहिजे की ज्या जिल्ह्यामध्ये आपण काम करत आहोत तिथे इंडस्ट्रीजचा जास्त स्कोप आहे.
इंडस्ट्री मात्र मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा हेवी इंडस्ट्री सांगितलं तर इंडस्ट्री नाही आहे. बरेचसे टॅक्सटाईल इंडस्ट्री सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपला जे हिंदुस्थान आहे, इंडिया आहे, त्याने मागचे 30 वर्षामध्ये स्पेशली जे आउटसोर्सिंग आपण करतो टॅक्सटाईल इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये खूप जास्त आपण पुढे गेलो. त्याच धर्तीवर सकारामध्ये टुरिझमचा खूप स्कोप आहे. टुरिझम सुद्धा एक असा एक प्रकारच्या इंडस्ट्रीज आहे. काही असे देश आहेत ज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था मात्र टुरिझमवर आहे. मला असं वाटतंय की सातारामध्ये एक खूप जास्त स्कोप टुरिझमचा आहे. कारण सातारा एकूण जिल्हा असा असणार संपूर्ण देशामध्ये किंवा काही जिल्ह्यापैकी, म्हणजे मला वाटत नाही 10 जिल्ह्यापैकी किंवा डबल डिजिटमध्ये किंवा सिंगल डिजिटमध्ये असे जिल्हे असणार जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो आणि सर्वात कमी पण पाऊस पडतो. ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अरुणाचल प्रदेश भेटेल आणि राजस्थानी भेटेल. ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वात मोठा बॅकवॉटर पण आहे, सर्वात जास्त जंगल झाड पण आहे, आपल्याकडे इथे मोठे मोठे धार्मिक स्थळ पण आहे, आपल्याकडे गड किल्ले पण आहे, आपल्या इकडे ऐतिहासिक टुरिझम पण आहे, रिलिजियस टुरिझम पण आहे, इको टुरिझम पण आहे. आम्ही एक आराखडा तयार केला होता, शासनाला मान्यतेसाठी पाठवला. शासनाने त्याची मान्यताही दिलेली आहे. जेव्हापासून मान्यता झालेली आहे तेव्हापासून बरेचसे इंडस्ट्रीज आहे ते आता शोध घ्यायला लागलेले की काय पद्धतीने तिथे निवेश करू शकतात. तर जेव्हा मी ते आराखडा तयार करत होतो तेव्हा असं निर्देश झाला की साताराच्या लोकांना माहिती नाही की आपल्याकडे एवढी गोष्टी साताराचे पश्चिम जे भाग आहे, वेस्टर्न घाट ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी उपलब्ध आहे. कास पठाराची सर्वांना माहिती आहे, पण अशी बरीचशी खूप कमी लोकांना माहिती आहे की कास प्रकारचे अजून 4-5 पठार आपल्या सातारामध्येच आहेत. तिथे खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक वर्षी फुल येतात, खूप डायव्हर्स प्रकारचे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे. त्या इंडस्ट्रीसाठी या लोक बसलेले या सांगण्याचा आमचा उद्देश आहे की जास्त गोष्टी न सांगता आपण काही स्पेसिफिक गोष्टीवर फोकस करू. तर सातारामध्ये टुरिझमचा खूप जास्त स्कोप आहे. टुरिझमसाठी शासनाने आता निधी मंजूर केलेला आहे. स्पेसिफिक फोकस सातारामध्ये आता पर्यटन वाढवण्यासाठी आपण चालना देत आहोत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला कोयनामध्ये देशाचा सर्वात मोठा जलपर्यटनचा एक आराखडा जे मागे मंजूर केला होता त्याचे चालू होणार आहे. तर तोही आपल्याला समोर दिसेल. आज या ठिकाणी मोठे मोठे इंडस्ट्रीचे लोक बसलेले आहेत. त्याला माझी विनंती राहील की तुम्ही या गोष्टीचा विचार करा की तुमचं जे इन्व्हेस्टमेंट तुम्ही बाकी ठिकाणी करत आहोत, तुमची इंडस्ट्री पण चालू आहे, YDC मध्ये तुम्ही चांगलं काम करत आहोत, पण त्याच्यासोबत तुम्ही पर्यटनामध्ये काही पद्धतीने काम करू शकता. पर्यटनाचे निगडीत तुम्ही काय डेव्हलपमेंट करू शकता. तसा जर आपण विचार केला ना तर सर्वात मोठा काय फायदा होईल की संपूर्ण विश्वाचे जे लोक आहेत ते सातारामध्ये येतात आणि त्याच्यामुळे सातारामध्ये येणारा जे निधी आहे किंवा रेव्हेन्यू आहे त्याच्यात खूप मोठी संख्यामध्ये वाढ होऊ शकते. आपण इंडस्ट्री आहे आपल्याकडे, आपण बरेचशा प्रकारचे मीडियम मायक्रो एंटरप्राइजेस किंवा अशा प्रकारचे काही आयटम्स आपण बनवतो. काही असे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजचे काही आपण आयटम आपल्या जिल्ह्यामध्ये बनवतो ते संपूर्ण देशामध्ये वापरले जातात. मला असं वाटतं की आपण त्याच्या पुढे जाऊन विचार करू. टुरिझम मी काय म्हणतोय की जसं मी सांगितलं की संपूर्ण विश्वाचे लोक आपल्याकडे यायला चालू झाले तर मोठ्या प्रमाणावर ते इन्व्हेस्टमेंट म्हणून इकडे येऊन आपलं वैशिष्ट्य बघतात. त्याने बाकी काही नाही केलं, मात्र फिरायला इकडे आले, टुरिझम मध्ये एक्सपेंडिचर केला तरी सुद्धा साताराचे जे इकॉनॉमी आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. आपल्याला आणखीन एक महत्वाच्या गोष्टी जी आहेत ती आपल्यासाठी जे प्रॉफिटेबल आहे किंवा एक ऑपॉर्च्युनिटी येते की आपला साताराचे खूप जवळ 2 मोठे मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत. पुणे जे आहे ते 2 तासावर आहे आणि मुंबई जे मला वाटतं देशाचे संपूर्ण मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट असणार ते 3.5-4 तासावर आहे. तर पर्यटनाला सुद्धा पर्यटकाला सुद्धा इकडे यायला खूप सोपं आहे. तर आपल्याकडे जे स्कोप आहे, ऑपॉर्च्युनिटी जी आहे ते ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यावर आपण फोकस करून आणि इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट केला टुरिझम बद्दल तर खूप मोठ्या संख्येने आपली एक पर्यटनाची व्यवस्था सातारामध्ये तयार होऊ शकते. आणि आता सुरुवात होते, मंजुरी व्हायला लागलेली आहे, चालू व्हायला लागलेली आहे. हळूहळू आम्ही सुद्धा जे सर्व इंडस्ट्रीचे लोक आहेत त्याला बोलायला त्याच्यासोबत संवाद साधणे ते चालू करणार आहे. तर आज या मीटिंगच्या द्वारे आम्ही सर्वांना माझ्या कार्यशाळेद्वारे सर्वांना विनंती करेन की आपल्या सातारामध्ये जे काही मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे किंवा इन्व्हेस्टर्स आहेत त्यालाही तुम्ही रिक्वेस्ट करा. त्या जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही पण शोधा.
त्यासाठी शासनाद्वारे जी काही मदत लागणार आहे ती आम्ही नक्की तुम्हाला उपलब्ध करून देऊ. कारण काय की कुठलाही इंडस्ट्री असेल, कुठलंही काम असेल, त्याच्यामध्ये मात्र गव्हर्नमेंट सर्व काम करू शकत नाही. इंडस्ट्रीचा एक मोठा रोल असतो, बाकीचे स्टेक होल्डर त्याचाही मोठा रोल असतो. उलटा त्याच्या पुढे जाऊन आमच्या त्याला मानणं आहे की गव्हर्नमेंटचं काम मात्र फॅसिलिटेटच असलं पाहिजे, त्याने फॅसिलिटेट करून दिला पाहिजे. बाकी जे त्याला रन करणे, ती अंमलबजावणी करणे, ते सर्व गोष्टी ज्या त्या इंडस्ट्रीकडेच असली पाहिजे. रिअल डेव्हलपमेंट जे आहे, जे आता कॅपिटलिस्ट कंट्रीज आहे, आपले युरोप आहे, USA असेल, ते आता त्या तर्फे खूप पुढे गेलेले आहे आणि आपला देश सुद्धा आता त्या तर्फे आता हळूहळू जायला लागलेला आहे. कारण शेवटचं जे डेव्हलपमेंट आता तोच आहे की गव्हर्नमेंट मात्र फॅसिलिटेशन करणार, सोशल सेक्टर बघणार आणि बाकीच्या सर्व गोष्टी आहेत ते प्रायव्हेट सेक्टरने त्याच्या हातात घेतली पाहिजे. त्याची सुरुवात आपल्याला सातारामध्ये सुद्धा टुरिझमद्वारेच केली पाहिजे. की ठीक आम्ही शासनाकडून निधी मंजूर केलेला आहे, शासनाने मंजूर पण केलं आहे, ते रन करणार, पण गव्हर्नमेंटने कमीत कमी गोष्टी जे आहे ते रन केली पाहिजे. मॅक्सिमम जे आहे ते इंडस्ट्रीने रन केली पाहिजे. तर त्याच्या आधारावर आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये विचार केला पाहिजे, त्या काय पद्धतीने आपला पुढे गेला पाहिजे, त्याचा तुम्ही सर्व लोकांनी विचार करावा. मला नक्की विश्वास आहे की सातारा जे आहे ते पुण्याच्या एवढा जवळ आहे आणि आपण याच्यामध्ये टुरिझममध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा प्रोग्रेस केली आहे. मला समज आहे की जेवढा आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपण काही वेगवेगळे काय असणार ते अचीव करू शकलो नाही. सातारा इज व्हेरी वेल प्लेस फॉर एनी इंडस्ट्री टू प्रॉस्पर. वी आर व्हेरी नियर टू पुणे. वी आर राईट इन द मिडल ऑफ मुंबई बेंगलोर हायवे. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जमीन उपलब्ध आहे. इकडचे जे स्थानिक लोक आहेत ते खूप एंटरप्राइजिंग आहे. शेतकरी आपण खूप पाहतोय, खूप जास्त इनोव्हेटिव्ह गोष्टी ते करण्याचा प्रयत्न करतात आणि करतात पण. लेबर जे आहे आपल्याकडे तेही चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे. पाणी आपल्याकडे जे इंडस्ट्रीसाठी खूप महत्वाची गोष्टी आहे, इलेक्ट्रिसिटी आणि पाणी. ते दोघंही गोष्टी म्हणजे आपल्याकडे आहे. पाणी तर आहे, तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन पण आपण जिल्ह्यामध्ये करतो आणि ते बाकी स्टेटला आपण करतो. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी जे काही लागते, रॉ मटेरियल लागतात किंवा अशा प्रकारचे जे एन्सिलरी सपोर्ट लागतात ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे. जरी आपण पोटेन्शियल काय अचीव करू शकतो नाही, त्याचा विचार करून जर आपण पुढे गेला तर नक्की साताराला आपण एक इंडस्ट्रियल हब म्हणून डेव्हलप करू शकतो. तर त्याचाही विचार इंडस्ट्री समितीद्वारे व्हावा असा आमचा आग्रह आहे. आज इलेक्शन एकदम समोर आहे म्हणून आमच्याकडे थोडा वेळ कमी होता आणि म्हणून थोडा उशिराने आलो आणि कंटिन्युअसली मीटिंग चालू आहे. जास्त मला बरेचशे गोष्टी बोलायची होते कारण इंडस्ट्री कशी गोष्टी ज्याचं आम्हाला खूप एक मन आहे की आपण काय वेगळ्या पद्धतीने करू. कारण शेवटी विकास करायचा असेल तर लोकांना व्यवसाय मिळाला पाहिजे. लोक स्वतःचे पायावरचे लोक झाले तर बाकी आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही. उलटा तेच गव्हर्नमेंटकडून वेगवेगळे सोशल वेलफेअरची स्कीमच्या द्वारे मदत देण्याची ऐवजी ते गव्हर्नमेंटला टॅक्सच्या वतीने मदत करण्याची. शेवटचं जे डेव्हलपमेंट आहे तोच आहे. सर्व लोकांनी स्वतःच्या पायावर उभे करून त्याला ट्रेनिंग देऊन व्यवसाय देणे. त्यासाठी आपण काही काम करून नवीन प्रकल्प राहू आणि शेवटचा जे आपला टार्गेट आहे ते आपण पूर्ण करू. त्यासाठी आपण सर्व लोकांनी एकमत घेऊन मदत केली पाहिजे, सर्वांनी कामही केलं पाहिजे आणि आपण करेन असा मला विश्वास आहे. आणि असा विश्वास जाहीर करून आमचं जे काही दोन गोष्टी सांगायचे होते ते सांगून आम्ही तुम्ही सर्व लोकांचे काय घेतो कारण आमची बरीचशी मिटिंग आहे. आपला एक कार्यक्रम